नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला, आपला जास्त वेळ न जाता आपण आपल्या मुख्य आनंदाच्या बातमीकडे वळूया. मित्रांनो, आजची आनंदाची बातमी आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 60% महागाई भत्ता तर 58% दराने राज्य कर्मचाऱ्यांना डीए थकबाकी मिळणार. दिनांक 20 फेब्रुवारी 2026. या संदर्भात स्पष्टीकरण पाहूया. ब्रेकिंग न्यूज. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 60% तर राज्य कर्मचाऱ्यांना 58% दराने डीए वाढीचा लाभ. समजून घेऊया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आणि थकबाकीसह मिळणार. तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना 60% तर राज्य कर्मचाऱ्यांना 58% महागाई भत्ता व महागाई सवलत. कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणार मोठा आर्थिक लाभ. चला तर जाणून घेऊया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. पुढील संदर्भात सविस्तर माहिती ब्रेकिंग न्यूजच्या साहाय्याने पाहूया. त्या अगोदर ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला करूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. मित्रांनो, केंद्रीय कर्मचाऱ्यांना 60% दराने तर राज्य कर्मचाऱ्यांना 58% दराने डीए वाढीचा लाभ. सेंट्रल employees will benefit from DA increase of 60% and state government will benefit from DA increase of 58%. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 60 तर राज्य कर्मचाऱ्यांना 58% दराने डीए वाढीचा लाभ मिळणार आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी माहिती पाहूया. केंद्रीय कर्मचारी व पेन्शनधारकांना माहे जानेवारी 2000 पासून आणखी 2% वाढ होणार आहे. तर वाढीचा अधिकृत निर्णय होळीच्या आत घेतला जाणार आहे. यामुळे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना जानेवारी पासून एकूण 60% दराने डीए वाढीचा लाभ मिळणार आहे. तर राज्य कर्मचाऱ्यांना जुलै पासून डीए वाढ. या संदर्भात स्पष्टीकरण जाणून घेऊया. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना 3% डीए वाढ लागू करण्यात येणार आहे आणि राज्य कर्मचाऱ्यांना एकूण डीए 55% वरून 58% इतका होणार आहे. या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत निर्गमित होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे जुलै 2025 ते जानेवारी 2026 या 7 महिन्याचा कालावधीसह डीए थकबाकीची फरक देखील अदा केला जाणार आहे. माहे जानेवारी 2026 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे डीए वाढ राज्य कर्मचाऱ्यांना देखील लागू करण्यात येणार आहे, परंतु त्याकरिता जुलै महिन्यापर्यंतची वाट पाहावी लागेल. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 60% तर राज्य कर्मचाऱ्यांना 58% दराने लाभ मिळणार आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.